हात बस, मी आलो 5 मिनिटात. काय रा शाळेत का नाही गेलास? आता दिसतंय मला थोबाड पडेन तुझं. का नाही गेलास शाळेत? तुझा बाप काय बारिस्टर आहे का शाळा बुडून बमलात फिराया? का नाही गेलास? का नाही गेलास? चल घरला चल. अरे कळतं का नाही तुला? कराटे चल घरला चल. तू इकडे भाजी खात बसल्या. शाळा बुडवायची, शाळा शिकायला नको, काही नको, चल घरला. किती वेळा सांगितलं होतं तुला? शाळा बुडवून चल. जाशील का परत तिकडे? चल चल तिकडे, चल तिकडे. शाळा नको. काय डोकं बी का फिरलं काय तुझं? आता बाई तुम्ही मध्ये पडू नका. आता मी हडच मोडणार आहे ह्याची. इथंच रस्ते झाडून आणि काम करून माझा जीव टांगणीला लागले आणि भजी खात बसले या देशी दारूच्या दुकानावर. आता तुम्ही बाजूला लहान पोर आहे ते. लहान पोर कसलं? आपण सगळ्याचा लाग त्याचं पोरावर काढायचं हा आणि झाडून मारतेस तू त्याला. लागलं बिगलं म्हणजे नवीन गिराईक आला काय घाटावर? काय रे फोडला तुझं थोबाड. परत आलास ना घाटावरचं गिराईक घेऊन? अव तसं नाही काकू, ते शहाजी भक्ताचं म्हातारं गचाकलं. तुम्ही चला लवकर. ए भान्या चल लवकर. चला की चल रे. मामी 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 काय ग किती टाइम झाला तुझा सासरा जाऊन? घंटाभर झाला की. पाहुणे रावल्या निरोप धाडले का? एखाद्या बाई राहतात सिन्नरला. येतील संध्याकाळ पावतर. बाकी समधी इथंच राहतात. ओरकायचं कम. चला एखाद्याच दगड अडकून धरायचं. काय आता बाई असं कसं मामांजी सोडून गेलो आम्हाला आत्या बाई? शहाजी तुझ्या म्हाताऱ्याचं सोनं पिवळं झालं बा. कसला त्रास नाही, काय नाही, दुखणं नाही, खुटणं नाही, हातरुणात हागणं बुतणं नाही, काय नाही. आईला ह्याच्या विरुद्ध आमच्याकडे होतं. आमचं म्हातारं झिजून झिजून गेलं. म्हटलं आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, नाही. शेवटी शेवटी तर असं वाटायला लागलं की म्हातारा आम्हाला बी घेऊन जाणार. ए तू क्या कप कर ना तुझं कीर्तन कप. टाइम कुठला आहे? सामान आणायला कोण जाते? मी चाललोय आणि तू करा. ए बाय ए बाय 500 रुपये दे. 600 दे. 600 दे. 600 दे. लाकडाचे आणि राखेलाचे भाव चितेपेक्षा जास्त वाढा. लागलं काय फुगत बसला? सामान काढ लवकर. चल लवकर चल. हात चालव पटापट. कोण गेलं रे? अरे शहाजीचं म्हातारं. काय आजारी होतं का काय शहाजीचं म्हातारं? अरे एकदम खणखणीत. कसला आजार घेऊन बसलास? काल रात्री मस्त जेवून खाऊन ते इंडिया इंग्लंडची मॅच बघित झोपलं. झोपेतच एकदम डेड म्हणजे डेडच. सकाळी उठून बघतो तर म्हाताऱ्याची दांडी गुल झाली होती. ए बाण्या, ती तुळशीची पानं चंदनाचं खोड घे तुझ्याकडे. जा हजार. ए दगन टाटा. हा टाक. ए काय खोळा आहेस का? ही चहा प्यायची येळ आहे होय का? अरे ह्याची मजा सगळी निघून जाते ना मग. कळत नाही याला काय. पैसे किती देऊ बोल? तू 300 दे. सांगताना मात्र 400 सांग. पण ते माहिती आहे घरचं कोणी इकडं आलं काय विचारलं तर आता रडारडी म्हणलं कुणाला येळ मिळतो इथे यायला. काय किती बी झालं की नाही तरी सार्वजनिक पवित्र काम आहे ते. हा त्या कामासाठी कसं आणि तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण हुरूप आला पाहिजे कामाचा. बरोबर आलं. चल तुझं पटकन तू सामान काढ लवकर. हात चालव, बोलत बसू नको. लय घाणेरडी सवय. चला बसून राह. इथं चालू महत्वाच्या कामाला जायचंय. ए बाबा गादी नाही का दिली कुणी तुला?
मग हा जेव. अरे पाणी तापलं का? ओ बघ 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 काय झालं? बाबू एवढं गरम पाणी म्हातारा चटका बसून उठून बसल आणि परेड सुरू कर. परेड सावधान. ए पिरिया विनोद आवर तुझा हा? माझं तोंड सुटलं ना तर रानभर पळत फिरशील मग. नाही नाही जवळ घ्या की चला मग. सावकाश सावकाश. बस बस मड्याला केवढं लागतंय. पुढं बघा ना आता पडाल रस्त्यात. माझी नको काळजी तुला. तर काय येडा आहेस काय रे? काय झालं? अरे बाबा अशा टायमाला या आत्याबाईच्या नादाला लागायचं नसतंय. काय असतंय माहितीये का? एक डाव नागाच्या शेपटीवर पाय द्यावा, आत्याबाईच्या नाही. आत्याला शेपूट आहे. शांता आंटीला शांत व्हा. ये बाई ये याला पाणी घ्यायला आपल्याकडे करावं लागतं आपल्याकडे. ये नमस्कार करून घे. काय तो नमस्कार करून घे. बघून घे हा? नमस्कार कर. हा सगळं चला उचला आता. चला हात लावा रे. इथं नाही. उचला. बोला राम बोला. श्रीराम 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 जय राम श्रीराम जय राम श्रीराम 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 किरकिऱ्या काय काम काढले रे? पाण्याचा शर्ट शिवून दे उधारीवर. उधारीवर? पैसे पुढच्या रविवारी. ए बाण्या, अरे तुझ्या दादाकडे बघ. अरे काम धंदा करीत करतो, शाळा शिकतो. तुला काय होतं रे सारखं सारखं शाळा बुडवाय? अरे बाबा त्याला कुठे बॅलिस्टर व्हायचं शाळा शिकून. तू फक्त त्याचा शर्ट झक्कास शिव म्हणजे झालं. झकास म्हणजे? अरे भानी आहे ना सलमान सारखा दिसला पाहिजे. मग तुझी समधी शिरमातली कपडं आपण तुझ्याकडे शिवायला देणार. कुणाची? भाण्याची का? नाही सलमानची. सलमानची? अरे भाई तिकडे ये. इकडे सलमानची म्हणा. ये माप घेते इकडे. चल हे माप लिहून घे. चल थांबा इकडं. नमस्कार साहेब. ते निवृत्तीची शाळा झाल्यावर तुम्ही टपरी द्यायचं म्हणला होतात ना, तिकडे शिलाई मशीन टाकणार आहोत आम्ही. तोपर्यंत काय करणार? माझा मालक चालवतील की काहीतरी. काय हो? हा चालवेल की काय तरी. काहीतरी म्हणजे आधी ठरवायला नको. भाजी विकेन मी. ठीक आहे भाजी विकील. दारूच्या वासाची भाजी कोण घरात शिजवेल? अव करतील की काहीतरी. हे बघा शांताबाई, निवृत्तीचं शिलाई मशीन येऊ द्या. मी साहेबाला सांगतो टपरी द्यायला. निघा तुम्ही आता. या.
इधर आ रे। शर्ट नवा लगता है, हाँ? कपड़ा भी एकदम महंगा लगता है, हाँ? हमारे मामा ने मुंबई से भेजा है। अच्छा, माल लाया क्या तू? पहले चालन दिखाओ। ये ले। शेट ये लो, बराबर है क्या देख लो, मैं आता है। अल्लाह हाफिज। क्या रे भाया, तेरा मामा बहुत डेंजर आदमी है रे। ऐसा क्यों? अरे तेरा मामा रहता है मुंबई में और भगत के मातेरे के मूर्ति का कपड़े बेचते हैं। तुझे शर्ट सिवने के लिए पैसा में। त्याची चालून गाभारा येतोस लाज वाटते का तुला? परमेश्वराचा गाभारा आहे हा, नाथ घाटावरची रात किंवा हाडा नाही येत ती. अरे आमचं मंदिर पाठवतोस, आमचा धर्म भ्रष्ट करतोस. चल तू चल चल चल, तुला सोडणार नाही मी. मैताची राख उकळणाऱ्या राखोड्या, आज तुला असा धडा शिकवतो की पुन्हा आमच्या मंदिरात पाय ठेवायचा धाडस करणार नाहीस. चल.